बरेचसे तिथे बोल पण. जय शिवराय मित्रांनो, आपण आता पोचलेलो आहोत केळंजा किल्ल्यावरती. वाईमध्ये हा किल्ला येतो. भोर आणि वाईच्या बरोबर मध्यभागामध्ये हा किल्ला आहे. तर या साईडला बघितलं तर इकडे आपल्याला भोर आहे या साईडला आणि पलीकडच्या साईडला केंजळगड अथवा केळंजा हा किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये वाई तालुक्यामध्ये आहे. केंजळगडावर जाण्यासाठी भोरहून कोर्ले गावापर्यंत जाणारी एस टी पकडावी व तेथून पाकेरे वस्ती या वाडीतून शाळेच्या बाजूने वरती सरळ पायवाटेने डोंगरात चालत जावे. या गावाच्या दक्षिणेस डोंगरावर केंजळगड हा अगदी सहजरित्या निदर्शनास येतो. किल्ल्याच्या पायथ्याच्या माचीवर जिथे पाखेरे वस्ती वाडी आहे तिथे केळंजाई देवीचे मंदिर आहे. केंजळगडावरती जाण्यासाठी आपल्याला ह्या पायवाटेने गावात एका आजोबांना विचारलं, ते म्हटले साधारणतः अर्धा तास लागेल त्यांना चालत जाण्यासाठी. आपल्याला 1 तास पकडून चालायचं. जास्त लांबीचा रस्ता दिसत नाही आहे, पण सरळ वर डोंगरावर जाण्यासाठी सरळ चढण दिसते, त्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो. नेमकी आज आपण टोपी नाही आणली कॅप, त्यामुळे भयंकर होण्याचा त्रास होणार आहे. आज हळूहळू चालत जात आहे. पूर्णपणे ही पायवाटच दिसते आणि नॉर्मल पायवाट आहे. सो येताना चांगले शूज किंवा चांगले सँडल घालणे गरजेचे आहे, जेणेकरून पाय स्लिप होणार नाही, घसरणार नाही. तुम्ही बघू शकता ही पायवाट अशी आहे, कुठल्याही प्रकारची सिमेंटच्या किंवा दगडाच्या पायऱ्या नाही आहे. पाहू शकता हा आपल्याला किल्ल्याचा कडा दिसतो आणि या साईडनं भिंतही दिसते. तर या वाटेने आपण सरळ जाऊन किल्ल्याच्या दिशेने जाऊया. की हा आपल्याला पूर्ण हा पहिलाच दरवाजा, ह्याची पडझड झालेली आहे. दरवाजा सुस्थितीत नाही आहे, बघू शकतो आपण. दरवाजाला आतमधून मुडका वगैरे अडकवण्यासाठीची खास दिसते आपल्याला. सो इथे अगोदर दरवाजा अस्तित्वात असावा, आता तो नाही आहे. पहिल्या दरवाजाच्या अवशेषाच्या इथून वरती आल्यानंतर उजव्या बाजूस आपल्याला भली मोठी गुहा पाहावयास मिळते. मध्ये बरेचसे तिथे होल पण दिसते, छोटा होल. माशांचा वगैरे आवाज येतोय, मधमाशा किंवा नॉर्मल माशा, त्यामुळे मी आतमध्ये जात नाही आत्ता. हे आतमध्ये पुढच्या साईडला जर बघितलं तर तिथे होलही दिसतो आपल्याला. या गुहेच्याच बाजूने एक पायवाट पुढे गेलेली दिसते. ती आपल्याला एका पाण्याच्या टाक्याजवळ नेऊन सोडते. पण हे पाण्याचं टाकं सध्या मात्र सुस्थितीत नाही आहे. बराचसा भाग त्याचा आणि तुटलेल्या अवस्थेत आहे. दरी आपण याच गावातून आलो, ह्या दरीनेच वरतून आलेलो आपण. पण ज्या गावातून आलो तो रस्ता भले शॉर्टकट होता, परंतु कोणी वयस्कर व्यक्ती किंवा लहान मुलांसाठी तो रस्ता सोयीस्कर नाही आहे. बराचसा निसरडा रस्ता आहे तो. पावसाळ्यात तर येणं जास्तच धोकादायक आहे. आपल्याला इकडे या कातळ कोरीव पायऱ्या दिसतात, हे बघू शकता आपण. खालून येताना ही भिंत आपल्याला दिसत होती. काका हीच रस्ता आहे का खालून यायला फक्त? अरे बापरे, नाही नाही, ह्या किल्ल्यावर यायला एकच रस्ता आहे, आजूबाजूला कुठलाच नाही. स्ट्रेट आला का? मी स्ट्रेट आलो. ओके, उजवीकडून का? हां, मी असं एकदम स्ट्रेट आलो या साईडने. स्ट्रेट एकदम असं चढण भरपूर आहे, पाय घसरेल असे चढण आहे. हां. सो आत्ता आपण केळंजावरती आलेलो आहोत. पाहू शकता या कातळ कोरीव पायऱ्या आहेत. कातळ कोरीव पायऱ्या म्हणजे पूर्णपणे कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या. पूर्ण कातळ तुम्हाला दिसत असेल किल्ल्याचा. कातळात खोदलेल्या या रुंद पायऱ्यांवरून किल्ल्यात प्रवेश करता येतो. या साधारणतः 100 पायऱ्या आहेत. एका बाजूस उंच खडक तर दुसऱ्या बाजूस खोल दरी. युद्धप्रसंगी या पायऱ्यांवरून सैनिक खाली पडून नक्कीच ठार झाले असतील. कातळ कोरीव पायऱ्या चढून आल्यानंतर काटकोनामध्ये आपल्याला डावीकडे काही पायऱ्यांचे अवशेष दिसतात. इथे किल्ल्याचा दुसरा दरवाजा असावा, कारण दरवाजाचा उंबरा आजही जागच्या जागीच आहे. किल्ल्यात येण्याचा हा एकमेव मार्ग असल्यामुळे 2 दरवाजांची योजना केलेली असावी. तसेच आपण ज्या कातळ कोरीव पायऱ्या पाहिल्या, अशा कातळात खोदलेल्या पायऱ्या सातारा जिल्ह्यातील इतर कोणत्याही किल्ल्यावरती नाहीत. किल्ल्यात पूर्वी 6 मोठ्या व 3 लहान अशा एकूण 9 इमारती होत्या.
पण आज मात्र त्या जमीनदोस्त होऊन भग्न जोत्यांच्या स्वरूपातच दिसतात. पूर्वी किल्ल्यांवरील वास्तुनिर्मितीसाठी आणि डागडुजींसाठी मळलेल्या चुन्याचा वापर बांधकामात करीत. तशा पद्धतीचा चुना किल्ल्यावरच तयार करीत. त्यासाठीचा चुन्याचा घाणा आजही सुस्थितीत आहे. तसेच त्याचे दगडी चाकही आहे. या साईडला इकडे आपण जर पाहिलं तर किल्ल्यावरती एकमेव दारू कोठाराची तेवढी इमारत आजही पाहावयास मिळते. सुमारे 9 मीटर क्षेत्रफळ असलेल्या या दारू कोठाराच्या भिंती भक्कम दगडांनी बांधलेल्या असून त्याचे संपूर्ण छत विटांनी बांधलेले होते. पण सध्या मात्र हे छत कोसळलेले आहे. केंजळगड स्वराज्यात केव्हा व कसा आला? रायगडावर शिवराज्याभिषेकाची जोरदार तयारी सुरू होती. पण महाराजांचं लक्ष राजकारणात लागलेलं होतं. त्यावेळी मराठी सैन्याची चिपळूण येथे लष्करी छावणी पडलेली होती. नेसरीच्या खिंडीत झालेल्या लढाईत सेनापती प्रतापराव गुजर मारले गेले होते. त्यामुळे पुढच्या कामगिरीसाठी नव्या सेनापतीची निवड करणे आवश्यक होते. लष्कराची पाहणी करण्याचे निमित्त करून महाराज रायगडावरून चिपळूणला आले. दिनांक 8 एप्रिल 1674 रोजी त्यांनी चिपळूणला लष्कराची व्यवस्था लावून दिली व हंसाजी मोहिते यांची सेनापती म्हणून नेमणूक केली. त्यांच्या घराण्यात पूर्वीपासून चालत आलेला हंबीरराव हा किताब त्यांना दिला. हेच ते हंबीरराव मोहिते. याच चिपळूणच्या मुक्कामात शिवाजी महाराजांची गरुड नजर आदिलशाहीच्या एका बेलाग किल्ल्यावर स्थिरावली. तो किल्ला म्हणजे केळंजा उर्फ केंजळगड. महाराजांनी आपल्या सैन्याला केंजळगड जिंकून घेण्याची आज्ञा दिली. त्यानुसार मराठ्यांचे सैन्य केंजळगडाच्या घेऱ्यात येऊन किल्ल्याला भिडले. एक जोरदार हल्ला चढवून एकाच फटक्यात किल्ला जिंकून घेण्याची योजना होती. परंतु किल्ल्याचा किल्लेदार नाही तर किल्ल्याचा नायकवाडी सावध होता. त्यांचं नाव होतं गंगाजी विश्वासराव कीरदत्त. गंगाजी जसा हुशार तसा आदिलशाही एकनिष्ठ. मराठी सैन्य किल्ल्याला भिडलेले पाहून गंगाजी प्रतिकार करायला सज्ज झाला. उभयतांमध्ये जोरदार चकमक उडाली आणि गंगाजी धारातीर्थी पडला. केंजळगड काबीज झाला. शके 1596 म्हणजेच इसवी सन 1674 रोजी किल्ल्यावर मराठ्यांचे भगवे निशाण चढले. गंगाजींचा मुलगा सिधोजी वाईच्या ठाण्यात आदिलशाहीची चाकरी करीत होता. त्यावेळी नाईकवाडी हे पद वंशपरंपरागत चालत राहील. परंतु महाराजांनी जिंकून घेतलेल्या केळंजावर सिधोजी नाईकवाडी म्हणून काम करायला तयार नव्हता. एक प्रकारे तो आपला वंशपरंपरागत हक्क सोडून द्यायला तयार झाला होता आणि वाई ठाण्यात तैनात सैन्यात नोकरी मागत होता. त्याची मागणी वाईचा हवालदार सय्यद मखदूम सरजाखानाने मान्य करून मे 1674 रोजी कुर्तखत एक प्रकारचे वतनपत्र त्या परगण्यातील देशमुख व कारकुनांकडे रवाना केले. केंजळगड स्वराज्यात आल्यानंतर बहुधा महाराजांनी त्याचे नाव बदलून मनमोहनगड असे ठेवले असावे. पुढील काळात त्याची नोंद आढळते. 26 मार्च 1818 रोजी जनरल प्रिझलर याने केंजळगड ताब्यात घेतला.